नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ITIची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. 2 दिवस झाले याचे प्रवेशही भरणं चालू आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा नंबर अजूनही लागलेला नाही, त्यांना एकच चिंता असते, आपल्याला जो ट्रेड करायचा आहे तो ITIमध्ये त्याची जागा हे शिल्लक असतील का? आता सेकंड यादी ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस जर जागा त्या ट्रेडचे शिल्लक असले तरच तुम्हाला त्या सेकंड राउंडमध्ये पार्टिसिपेट होता येणार आहे. जर शिल्लक नसतील तर त्याचे जागेसुद्धा तुम्हाला भरल्या जाणार नाहीत. म्हणजेच याचाच अर्थ काय, त्याचे जागेसुद्धा तुम्हाला हे मिळणार नाहीत. तुम्हाला सेकंड राउंडमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तुम्हाला जागेचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. जसे की जर 2च जागे शिल्लक असतील किंवा 1 जागा शिल्लक असतील किंवा पहिल्या राउंडमध्ये जर संपूर्ण जागेच भरले असतील, मग तुम्हाला सेकंड राउंडमध्ये त्या ट्रेडचे ऑप्शन ठेवून काहीही फायदा होणार नाही. आज आपण ऑप्शन हे चेंज करू शकतो. मग यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ITIची व्हॅकन्सी रिपोर्ट कशा पद्धतीनं डाउनलोड करायची आहे. तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये ITIची व्हॅकन्सी कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं, तेही तुमच्या मोबाईलमध्ये स्टेप बाय स्टेप. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ITIमध्ये किती जागा भरले आणि किती जागा शिल्लक आहेत, म्हणजेच व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी आपल्या ITIचा जो ऑफिशियल डॅशबोर्ड आहे, म्हणजे ॲडमिशनचा ऑफिशियल जो पोर्टल आहे, तर या पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे. आता या ठिकाणी कशा पद्धतीने यायचं, या पोर्टलची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. या पोर्टलवर आल्याच्या नंतर सर्वात प्रथम जे तुम्हाला काम करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इन डिटेल दिसते तुम्हाला, त्या ठिकाणी क्लिक करून रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण की आज प्रत्येक विद्यार्थ्यांचं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ही कन्फर्मेशन झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना इथं व्हॅकन्सी रिपोर्ट हे पाहता येणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करायचं आहे. जसंही आपण रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करणार तर आपल्याला साइन इन डिटेल्स लागणार आहे. आता साइन इन डिटेल्स प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे. त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि पासवर्डसुद्धा त्यांच्या SMS मध्ये आलेला आहे आणि ॲज इट इज कॅप्चा फिल करून आपल्याला इथं लॉग इनही करायचं आहे. आता इथं आपण लॉग इन करून घेऊ. संपूर्ण डिटेल्स फिल केल्याच्या नंतर आपल्याला साइन इनला क्लिक करायचं आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत होता की कॅप्चा मॅच होत नाही, म्हणजे कॅप्चा एरर दाखवतं. तर काय करायचं, वेबसाईटला संपूर्ण क्लोज करायचं, परत या ठिकाणी लॉग इनला यायचं आहे आणि इथून एकदा रिफ्रेश कॅप्चा करायचा आहे, मग फिल करून तुम्ही पुढे जाऊ शकता. आता आपल्याला साइन इनला क्लिक करायचं आहे. जसंही आपण साइन इन बटनला क्लिक करणार आहोत तर आपला जो ॲप्लिकेशन डॅशबोर्ड आहे त्या प्रोफाईलमध्ये आपण लॉग इन होणार आहोत, ज्यामध्ये आपली संपूर्ण डिटेल्स येणार आहे. पण जे लॉग इन केलेलं नेम आहे तर इथं तुम्हाला वर डिटेल्स याची दिसणार आहे. तर आता या ठिकाणी आल्याच्या नंतर जसंही तुम्ही डॅशबोर्ड पाहता तर डॅशबोर्डला लागूनच तुम्हाला इथं रिपोर्ट दिसणार आहे. रिपोर्टला जसंही तुम्ही क्लिक करता तुमच्या खाली इथं वॅकंट सीट दिसणार आहे. तर आपण जसंही वॅकन्सी रिपोर्टला क्लिक केलेलं आहे तर तुमच्या समोर काही डाटा मागत आहे. जसं की तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्या रिजनमधील ITIची माहिती हवी आहे, ज्या रिजनमधल्या ITIची तुम्हाला माहिती हवी आहे तर तुम्ही इथून त्याला सिलेक्ट करायचं आहे. ज्या अशामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक अशा प्रकारचे जेवढे काही रिजन आहे ते संपूर्ण रिजन इथं तुम्हाला शो होणार आहे. यापैकी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधल्या ITIची माहिती हवी आहे, म्हणजे रिजन आहे आपला छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट. या छत्रपती संभाजीनगरमधील कुठल्या ITIची म्हणजे जिल्ह्याच्या ITIची तुम्हाला माहिती हवी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण आपला जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर त्या जिल्ह्यामधील कोणत्या ITIची तालुका लेवलच्या कोणत्या ITIची तुम्हाला माहिती हवी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आता आपण इथं आपला तालुका सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट टाईपमध्ये सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट ITI कॉलेजची माहिती हवी आहे का प्रायव्हेट ITI कॉलेजची व्हॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर आपल्याला गव्हर्नमेंट ITIची पाहिजे म्हणून आपण इथं गव्हर्नमेंट इथं सिलेक्ट करून घेणार आहोत. त्यानंतर इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला
सिलेक्ट करून त्या ITIचं नाव येणार आहे, त्या ITIला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जनरेट रिपोर्ट दिसतं तर या टॅबला जसंही आपण या जनरेट रिपोर्टला क्लिक करणार तर व्हेकन्सी रिपोर्ट आपल्या समोर डाउनलोड स्वरूपामध्ये येईल आणि तुम्हाला एक्सेल शीटमध्ये सुद्धा इथं पाहता येईल. आता आपण थोडंसं याला स्क्रोल करून घेऊ म्हणजे आपल्याला ते व्हेकन्सी रिपोर्ट ही वाचता येणार आहे. याला जसंही आपण स्क्रोल करणार तर यामध्ये संपूर्ण माहिती आपल्या समोर येणार आहे, ज्यामध्ये पहा व्हेकंट सीट स्टेटस. मित्रांनो, व्हेकंट सीट रिपोर्ट हा प्रत्येक मिनिटाला इथं चेंज होत असतो, कारण की आज मी व्हिडिओ बनवत आहे त्याच्या 1 मिनिटाच्या नंतर जर ॲडमिशन झालं तर इथली एक जागा ही कमी होत असते. म्हणून व्हेकंट सीट रिपोर्ट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे, किंवा मग 6च्या नंतर जरी तुम्ही चेक केलं तर आज दिवसभरामध्ये त्या ITIला किती प्रवेश झाले आणि किती जागा शिल्लक आहेत याचा अंदाज तुम्हाला इथं मिळून जाईल. आता या व्हेकन्सी रिपोर्टचा अभ्यास कशा पद्धतीने करायचं याच्याविषयी थोडंसं आपण माहिती घेऊया. तर पहा, आपल्या ITIचं नाव इथं आलेलं आहे आणि जो ट्रेड त्या ITI मध्ये आहे तर इथं याची माहिती आलेली आहे. जसं की या ITI मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट NSQF अशा प्रकारचा एक ट्रेड आहे. आता याची इनटेक कॅपॅसिटी 24 आहे. आता या 24 पैकी कॅप राऊंड मध्ये 24 जागे हे भरल्या जाणार आहेत. तर इथं IMCच्या जागा आहेत 0 आहेत, म्हणजे या ट्रेडला IMC इथं लागू नाही. संपूर्ण जे जागा भरल्या जाणार आहेत ते 24 जागा आपल्याला इथं शो होत आहेत. तर यापैकी आपल्याला इन्स्टिट्यूट लेवल मायनॉरिटीच्या काही जागा आहेत का इथं आपल्याला दिसत आहेत. असे टोटल जे जागा आहेत तिथं भरल्या जाणाऱ्या ट्रेडचे 24 जागे आहेत. तर या 24 जागेपैकी संपूर्ण जी जागा आहे कॅप राऊंड म्हणजेच जनरल जागा आहेत, यामध्ये IMCचे जागा नाहीत. जर IMCचे जागा असतील तर इथं आपल्याला शो होणार आहेत. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर व्हेकंट सीट रिपोर्ट ही आपल्याला महत्त्वाची आहे. हे कॉलेजला अवेलेबल जेवढे जागा आहेत ते तुम्हाला इथं संपूर्ण माहिती या ठिकाणामध्ये दिसते तुम्हाला, जे की कॉलेजमध्ये अवेलेबल जागा आहेत. या व्हेकंट सीटसाठी तुम्हाला हे जे तुमच्या समोर दिसतंय तर या ठिकाणी यायचं आहे. तर या 24 जागेपैकी अजूनही 24 जागा शिल्लक आहेत आणि टोटलमध्ये तुम्हाला 24 दिसते. म्हणजे या टोटल अवेलेबल 24 पैकी या व्हेकंट सीटमध्ये 24 दिसते, म्हणजे याचा अर्थ काय, अजूनही एकही जागा या ट्रेडला इथं भरलेली नाही. तर आता आपण असा ट्रेड पाहू ज्यामध्ये जागे हे भरलेले आहेत. आता आपण पाहू जे जागे याचे भरलेले आहेत याविषयी. तर इथे एक ट्रेड आहे ड्रेस मेकिंग. या ड्रेस मेकिंग मध्ये अवेलेबल सीटचा जर विचार केला आपण इथं 20 जागे आहेत, म्हणजे हे 20 जागे हे भरल्या जाणार आहेत. आता 20 जागेपैकी हे संपूर्ण जागा हे कॅप राऊंडचे आहेत, म्हणजे इथं IMCचे जागा कुठलेही नाहीत. हे 20 जे जागा आहेत इथं टोटली अवेलेबल सीट आहेत. या टोटल अवेलेबल सीट पैकी व्हेकंट सीट मध्ये आपल्याला पाहायचं आहे अवेलेबल किती आहेत, म्हणजे टोटल अवेलेबल किती आहेत. तर पहा आता इथं 20 जागे टोटल सीट आहेत, त्यापैकी व्हेकंट सीट मध्ये 17 जागे तुम्हाला दिसत आहेत. याचाच अर्थ काय, या ड्रेस मेकिंग ट्रेड मध्ये आज टाइमला 3 जागे हे भरलेले आहेत, म्हणजे 3 जागेसाठी इथं ऍडमिशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याचा PDF जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही PDF ही डाउनलोड करू शकता आणि एक्सेल शीटही डाउनलोड करू शकता. आता याच्यानंतर आपल्याला दुसरा एक ट्रेड आपण इथं चॉईस करणार आहोत. दुसऱ्या ट्रेड मध्ये व्हेकंट सीट कशा पद्धतीने पाहायची, ज्या ठिकाणी IMCच्या जागा आहेत तर त्या IMCच्या जागा भरले किंवा नाही भरले हे कशा पद्धतीने चेक करायचे हेही आपण इथं पाहणार आहोत. तर पहा, जसंही आपण थोडंसं स्क्रोल करणार तर या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये वुडवर्क टेक्निशियन अशा प्रकारचा एक ट्रेड आहे आणि या ट्रेडमध्ये इनटेक कॅपॅसिटी आहे 24. म्हणजेच काय, अवेलेबल सीट त्या कॉलेजच्या अवेलेबल सीट 24 आहेत. त्यापैकी कॅप राऊंडच्या जे जागा आहेत ते 19 आहेत आणि IMCच्या जे जागा आहेत ते 5 आहेत. म्हणून असे टोटल 24 जागे हा वुडवर्क टेक्निशियन या ट्रेडसाठी भरल्या जाणार आहेत. तर या ट्रेड पैकी 24 पैकी इथं जागे किती दाखवत आहेत आपल्याला व्हेकंट सीट मध्ये 22. याचाच अर्थ काय, तर या कॅप राऊंड मध्ये पहा इथं व्हेकंट सीट मध्ये 17 आणि हे इथं दिसतात आपल्याला 5. इथं अवेलेबल सीट मध्ये 5 जागे हे IMCचे आहेत आणि व्हेकंट सीट मध्ये 5 जागे हे ॲज इट इज आहेत, म्हणजे IMCची सीट एकही भरलेली नाही. तर जनरलच्या जागा किती भरलेल्या आहेत ते पहा, 19 जागा हे जनरलच्या आहेत, त्यापैकी 17 जागा अवेलेबल आहेत, म्हणजे 2 जागा हे कॅप राऊंड मध्ये भरलेले आहेत. अशा टोटल
24 पैकी 22 जागा अजूनही या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये व्हेकंट आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आपला वेकेन्सी रिपोर्ट हे डाउनलोड करू शकता. या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये इलेक्ट्रिशियनचे जी जागा आहेत ते 20 जागा आहेत. त्यापैकी कॅपराऊंडची जागा जी आहेत ते 16 आहेत आणि IMCचे जी जागा आहे ते 4 आहेत. असे टोटल 20 जागेपैकी आज तुम्हाला इथं दिसत आहेत वेकेंट सीटमध्ये 12 जागे. आता या 12 पैकी कॅपराऊंडमध्ये पहा 10 जागे तुम्हाला दिसत आहेत आणि IMC मध्ये तुम्हाला 2 दिसत आहेत. आता याच अवेलेबल सीटमध्ये यायचं आहे तुम्हाला. इकडे किती दिसत आहेत अवेलेबल सीटमध्ये 16 म्हणजे आणि या ठिकाणी दिसत आहेत 10. याचाच अर्थ काय आज डेटला इथं 16 मधून जर 10 काढले आपण तर 6 जागे हे आज टाइमला कॅपराऊंडचे भरलेले आहेत आणि इथं पहा तुमच्यासाठी IMCचे 4 जागा आहेत आणि वेकेंट सीटमध्ये तुम्हाला 2 दिसत आहेत. म्हणजे 4 - 2 म्हणजे अजून 2 जागा ह्या आज टाइमला वेकेंट या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या वेकेंट सीटचा तुम्हाला डेली अभ्यास करायचा आहे आणि याचा तुम्ही इथून PDF मध्ये डाउनलोड करू शकता आणि हेच PDF तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेकेंट सीट रिपोर्ट हे डाउनलोड करू शकता.